नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एनसीएम पी सीरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण फंडामेंटल्स ऑफ जॉवा प्रोग्रामिंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी आणि डिजिटल कम्युनिकेशन या तीनही विषयाचे एनसीएमचे पी सोल्युशन बघत आहोत. त्यामध्ये आपण बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि उरलेले क्वेश्चन्स आपण अपलोड करणार आहोत. तरी जर तुम्हाला एनसीएममध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील, तर लक्ष्मण केसबट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला एनसीएममध्ये चांगले मार्क्स मिळून जातील. कारण आम्ही प्रत्येक पेपरचं डिटेल सोल्युशन आणत आहोत. चला तर आता आपण फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंगच्या पी सोल्युशनकडे बघूया. आजचा कोणता क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, तो आता आपण बघू. आता आपण क्वेश्चन कोणता घेतला? आपण 2025 चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत आहोत. त्यामध्ये युनिट 4 चा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय बघा, व्हॉट इस पॅकेज? विथ द हेल्प ऑफ सुटेबल एक्झाम्पल एक्सप्लेन हाऊ टू क्रिएट अ पॅकेज. ठीक आहे, आपल्याला पॅकेज काय आहे ते सांगायचं. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पॅकेज प्रॅक्टिकली कसं तयार करते ते पण तुम्हाला सांगणार आहोत. एकदम सिंपल आपण इक्लिप्समध्ये एक पॅकेज तयार करून तुम्हाला दाखवणार आहोत. सुरुवातीला बघा, आपण काय विचारलंय त्यांनी अगोदर आपल्याला, व्हॉट इज पॅकेज इन जावा? जावामध्ये पॅकेज काय असतं ते आपण आता तिथं थेअरीमध्ये काय लिहायचं ते आपण बघूया. A package in Java is a mechanism of grouping related classes, interfaces, and sub-packages into a single unit. It works exactly like a folder in our computer that stores similar files together. आता पॅकेज म्हणजे काय? आपण एक फोल्डर आपण ज्यावेळेस तयार करतो, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण फाईल स्टोअर करत असतो. त्याच प्रकारचं पॅकेज जे आहे, पॅकेजमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस आपण तिथं स्टोअर करणार आहोत. आता अजून काय पॉइंट आपण त्यात लिहू शकतो? पॅकेज हेल्प इन ऑर्गनायझिंग कोड, अव्हॉइडिंग नेम कॉन्फ्लिक्ट्स अँड प्रोव्हायडिंग कंट्रोल ॲक्सेस टू क्लासेस. इन जावा, पॅकेजेस आर ऑफ टू टाइप्स: बिल्ट इन पॅकेजेस आणि युजर डिफाईन पॅकेजेस. द बिल्ट इन पॅकेजेस म्हणजे कोणते? आपल्याला जावाने जे प्रोव्हाईड केले, आपण जे यूज करत असतो, इम्पोर्ट करत असतो. जावाचा कोणताही प्रोग्राम जर आपल्याला बनवायचा असेल, करायचा असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस इम्पोर्ट करावे लागतील. पण जावा डॉट युटिल पॅकेज इम्पोर्ट करतो, जावा डॉट इनपुट आउटपुट पॅकेज आपण इम्पोर्ट करतो, जावा डॉट लँग पॅकेज आपण इम्पोर्ट करतो. असे व्हेरियस टाइप ऑफ पॅकेजेस आपण ज्यावेळेस इम्पोर्ट करतो, त्या पॅकेजेसला आपण काय म्हणतो? बिल्ट इन पॅकेजेस किंवा प्री डिफाईन्ड पॅकेजेस. जे की ऑलरेडी जावाने डिफाईन करून ठेवलेले आहेत. आपण फक्त इम्पोर्ट करून यूज करतो. त्यानंतर युजर डिफाईन्ड पॅकेजेस क्रिएटेड बाय द प्रोग्रामर. म्हणजे आपण जे काही आपण पॅकेज तयार करणार आहोत, ज्यामध्ये आपण व्हेरियस टाइप ऑफ आपला क्लासेसचे कोड लिहिणार आहोत. त्या आपण बनवलेल्या पॅकेजेसला सुद्धा आपण दुसऱ्या वेळेस जेव्हा आपल्याला ते पॅकेज यूज करायचे त्यावेळेस आपण इम्पोर्ट करू शकतो. एक्झाम्पल ऑफ डिक्लेअरिंग पॅकेज, पॅकेज, माय पॅकेज हा सिंटॅक्स आहे. आपण कसं पॅकेज तयार करतो, तर पॅकेज आणि त्यासमोर पॅकेजचं नाव. अशा प्रकारे पॅकेज क्रिएट करायचा हा सिंटॅक्स आहे. एवढे पॉइंट तुम्हाला व्हॉट इज पॅकेज इन जावामध्ये आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. कारण क्वेश्चन हा जास्त मार्क्ससाठी आहे, सो लिहिणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला व्हाय पॅकेजेस आर युज्ड इन जावा. हा या क्वेश्चनमध्ये विचारलेलं नाही, पण आपल्याला थोडेसे मार्क्स जर पूर्ण हवे असतील, तर थोडंसं याबद्दल सुद्धा लिहिलं तर चांगलंच होईल. आपण जावाचे पॅकेजेस काय यूज करतो बघा, टू ऑर्गनाइज क्लासेस इन अ सिस्टमॅटिक मॅनर. त्यानंतर टू अव्हॉइड नेम कॉन्फ्लिक्ट्स. अशा अजून काय-काय यूज आहे बघा. प्रोव्हाईड ॲक्सेस कंट्रोल म्हणजे सिक्युरिटी म्हणजेच काय, पॅकेजेस सपोर्ट ॲक्सेस मॉडिफायर्स, पब्लिक, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट, प्रायव्हेट विथ रिस्ट्रिक्ट अलाउ ॲक्सेस टू क्लासेस इन अदर पॅकेजेस. आता पब्लिक, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट, प्रायव्हेट याचा आपण यूज प्रत्येक याचा बघितलेला आहे. त्यानंतर प्रमोट रियुजेबिलिटी म्हणजे आपण पॅकेजमध्ये जर एकदा कोड लिहिला, तर तो सगळा कोड आपण फक्त पॅकेज इम्पोर्ट करून ॲक्सेस करू शकतो. बघा तेच लिहिलंय, वन्स अ पॅकेज इस क्रिएटेड, इट्स क्लासेस कॅन बी रियुज्ड इन अदर प्रोग्राम्स बाय सिम्पली इम्पोर्टिंग देम. जसं की आपण हे जे सिंटॅक्स आहे, आपण जावा डॉट युटिल जे पॅकेज असतं बिल्ट इन, ते आपण यूज करत असतो. कधीही इम्पोर्ट करत असतो. आपल्याला जर इनपुट घ्यायचा असेल, तर स्कॅनर नावाचा आपण जो काही क्लास असतो, तो आपण त्याच्या पॅकेज थ्रू इम्पोर्ट करून घेत असतो. आता बघा आपल्याला त्यांनी अजून एक सांगितलंय, की हाऊ टू क्रिएट पॅकेज ते आपल्याला एक्सप्लेन करायचंय. सो मी एक एक्झाम्पल घेतलंय आणि एक्झाम्पल थ्रू तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळेल आणि एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये लिहायचंय. एक्झाम्पलमध्ये काय आपल्याला फक्त सुरुवातीला काय करायचं, एक क्लास घ्यायचा आहे, फर्स्ट क्लास म्हणजे जो काही क्लास असेल, आपण समजा सर्कल नावाचा क्लास घेतलेला आहे. सर्कल या क्लासला पॅकेज कोणतं डिक्लेअर केलंय? शेप्स नावाचं पॅकेज डिक्लेअर केलंय. त्यामध्ये
पब्लिक डबल एरिया ही आपण काय मेथड तयार केली. या क्लासचं काम इथे संपलेलं आहे. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, हा क्लास कोणत्या पॅकेजमध्ये आहे? शेप्सच्या पॅकेजमध्ये आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे? एरिया नावाची एक मेथड आहे. एवढंच लक्षात ठेवा. आता पुढे बघू. आता हा अजून एक क्लास आहे. त्याचं नाव काय आहे? रेक्टँगल. याचा सुद्धा पॅकेज कोणता आहे? शेप्स. ठीक आहे. या अगोदर सुद्धा पॅकेज कोणतं होतं? शेप्स. आता सुद्धा पॅकेज कोणतं आहे? शेप्स. फक्त बदललं काय? क्लासचं नाव बदललं. अगोदर कोणता होता? एरिया. आता कोणता आहे? रेक्टँगल. अगोदर फंक्शन कोणतं होतं? एरिया. आता पण एरियाच फंक्शन आहे. इथे बघा शेप पॅकेज हे शेप्स आहे. क्लासचं नाव सर्कल आहे. फंक्शनचं नाव एरिया आहे. ठीक आहे. हा दुसरा क्लास आहे. त्याचं पॅकेज सुद्धा शेप्स आहे. क्लासचं नाव रेक्टँगल आहे आणि एरिया तीच मेथड आहे. फक्त आतमधला पॅरामीटर चेंज झालेले आहेत. कारण सर्कलमध्ये फक्त काय रेडियस लागते आणि रेक्टँगलचा एरिया फाइंड करायचा असेल तर लेंथ आणि ब्रेड्थ लागते. त्यामुळे आपण पॅरामीटर्स चेंज केले. त्यानंतर अजून एक बघू. आपण हे सगळे पॅकेजेस जे आता तयार केले होते, जे क्लास तयार केले होते, ते आपण आता यूज करणार आहोत अनदर फाईलमध्ये. म्हणजे आता ही नवीन फाईल आपण तयार केली. त्याचं नाव काय आहे? टेस्ट शेप्स नावाचा आपण जो क्लास तयार केलाय. त्याच्यामध्ये आता आपण सर्कल नावाचा जो क्लास होता, रेक्टँगल नावाचा जो क्लास होता, त्याचे पॅकेजेस इम्पोर्ट करून त्या सगळे आपण क्लासला आता ॲक्सेस मिळवलेला आहे. ठीक आहे. आता पुन्हा-पुन्हा आपल्याला सर्कल आणि रेक्टँगलचा कोड लिहायची गरज आहे का? नाही. आपण ते पॅकेजेस आता इम्पोर्ट केलेले आहेत आणि त्यानुसार आपण आता फंक्शन्स आपण करणार आहोत. आता बघा टेस्ट शेप्स नावाचा जो आता क्लास बनवलेला आहे, हा आपला मेन क्लास आहे. त्यामध्ये फक्त सर्कल नावाचा जो आपण क्लास बनवलेला होता, जो आपण इम्पोर्ट केलाय, त्याचा आपण ऑब्जेक्ट बनवणार आहोत. रेक्टेंगल नावाचा जो क्लास होता, ज्याचा आपण पॅकेज इम्पोर्ट केलेलं आहे, त्याचा सुद्धा ऑब्जेक्ट बनवणार आहोत. दोघांचा ऑब्जेक्ट बनवला आणि त्यानंतर आपण त्या दोघांच्या मेथडला ॲक्सेस केलेलं आहे. हे बघा हे प्रिंटिंग स्टेटमेंट आहे. सर्कल एरिया, सी डॉट एरिया त्याचा पॅरामीटर 1 आहे 5. म्हणजे हे 5 काय असणार आहे? रेडियस असणार आहे. त्यानंतर रेक्टेंगलचा एरिया, आर डॉट एरिया ही लेंथ, 4 ही लेंथ, 6 ही विड्थ असणार आहे. अशा प्रकारे आपण सर्कल आणि रेक्टेंगल या 2 क्लासला त्याच्या पॅकेजेस थ्रू इम्पोर्ट केलं आणि त्या 2 क्लासला विथआऊट रिपीटिंग द कोड आपण त्याला या टेस्ट शेप्स नावाच्या मेन मेथडमध्ये आपण यूज केलेलं आहे. यावरून आपल्याला काय कळालं? आपण सर्कल नावाचा कोड परत-परत लिहिण्याची गरज नाही. रेक्टेंगलचा कोड आपल्याला परत-परत लिहायची गरज नाही. फक्त आपण त्याचं पॅकेज इम्पोर्ट करणार आहोत आणि तो सगळा कोड आपण ॲक्सेस करणार आहोत. त्यासाठी आपला पॅकेजचा यूज होत असतो. This example shows how a package is created and how it is imported into another program. पुन्हा एकदा तुम्हाला कोडचा फ्लो एकदा सांगून टाकतो. सुरुवातीला फक्त हा सर्कल नावाचा क्लास तयार केला. त्याच्यात ही मेथड आपण डिक्लेअर केली. ठीक आहे. त्याला फक्त डबल आर नावाचा एकच पॅरामीटर पास केला. याचा सुद्धा पॅकेज आपण काय बनवला? शेप्स बनवला. आता दुसरा क्लास. दुसरा क्लास याचं सुद्धा पॅकेज कोणतं आहे? तेच आहे. सेम पॅकेज आहे शेप्स. क्लासचं नाव काय नवीन? रेक्टँगल. त्याच्यामध्ये सुद्धा मेथड कोणती आहे? एरिया. मेथड दोन्ही पण सेम आहे. फक्त पॅरामीटर डिफरंट आहे. याला आपण काय म्हणत असतो? मेथड ओव्हरलोडिंग म्हणत असतो. त्याकडे लक्ष देऊ नका. फक्त पॅरामीटर डिफरंट आहे. झाला दुसरा क्लास. इथं सुद्धा एरिया आहे, तिथं सुद्धा एरिया. कारण आपल्याला सर्कल आणि रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे? आता आपण सर्कल हा क्लास सुद्धा इम्पोर्ट केला, रेक्टेंगल हा क्लास सुद्धा इम्पोर्ट केला. सिंटॅक्स लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला पेपरला कोड लिहायला सोपं जाईल. आणि हा आपण आता मेन क्लासमध्ये त्याचे फंक्शन्स आपण ऑपरेट करत आहोत. टेस्ट शेप्स नावाचा आपण नवीन क्लास बनवला. त्याच्यामध्ये आपली मेन मेथड लिहिली. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन जिथे हे जे पहिलं स्टेटमेंट जिथे दिसेल पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन समजून घ्यायचं तो आपला मेन क्लास आहे. त्यामध्ये सर्कलचा एक ऑब्जेक्ट बनवला, रेक्टेंगलचा एक ऑब्जेक्ट बनवला आणि त्या दोघांच्या मेथड्सला आपण इथे ॲक्सेस केलेला आहे आणि आपला प्रोग्राम इथे संपलेला आहे. अशा प्रकारे आपण पॅकेजला कसं क्रिएट करता कसं इम्पोर्ट करता कसं यूज करता ते आपण शिकलेलो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सगळे कोर्स या सगळ्या नोट्स वगैरे हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या नोट्स वगैरे मिळवू शकता.
धन्यवाद.